देशाच्या राजकारणात सध्या एका व्हायरल गोष्टीची प्रचंड मोठी चर्चा आहे. कॉकरोच जनता पार्टी. छत्रपती संभाजीनगरच्या अभिजित दिपके नावाच्या एका तरुणानं सोशल मीडियावर खरं तर ही चळवळ सुरू केली आणि या चळवळीला कोणी व्यंग म्हणतंय, कोणी राजकीय उठाव म्हणतंय, तर आणि कोणी परदेशी फंडिंगमधून निर्माण झालेलं एक षडयंत्र म्हणतंय. या साऱ्या गोष्टींबद्दल देशात आधीच चर्चा सुरू असताना आम्ही यावर चर्चा करतोय ती ज्येष्ठ साहित्यिक आणि राजकीय अभ्यासक विश्लेषक गुणवंत पाटील सर यांच्याशी. गुणवंत पाटील सरांचं सर्वप्रथम आमच्या पॉवर प्रेस मीडिया या चॅनलवरती स्वागत करूया आणि त्यांच्याशी बोलूया नेमकं या राजकीय परिस्थितीत या कॉकरोच जनता पार्टीनं काय बदल घडणार आहेत किंवा काय परिस्थिती निर्माण आहे, काय परिस्थिती निर्माण होणार आहे याबद्दल. गुणवंत पाटील सर नमस्कार. नमस्कार. खरं तर म्हणजे बघा सोशल मीडिया आला आणि सोशल मीडियातनं असंख्य गोष्टी निर्माण होऊ लागलेत. आता मीम्स कल्चर येतंय किंवा अनेक काही गोष्टी येतात. तरुण किंवा सोशल मीडियाचे युजर्स अनेक गोष्टींमधून आपली मतं व्यक्त करतात. तर आता हे जे कॉकरोच जनता पार्टी हे नाव पुढे आलंय आणि त्याच्याबद्दलची चर्चा तुम्ही ऐकताय, याच्या मागचं मानसशास्त्र आणि प्रतिकात्मकता तुम्ही कशा दृष्टीनं पाहता? खरं म्हणजे जगात कोणतीही गोष्ट घडते त्याला काहीतरी निश्चित कारण असतं आणि जी ही कॉकरोच जनता पार्टी नावाची जी एक गमतीत तयार झालेलं हे सोशल मीडियावरचं हे एक प्रकारचं प्रकरण म्हणूया की आपण जगभर याने धुमाकूळ घातलेला आहे. बरोबर. लोकांना काय वाटतंय हा गमतीचा भाग आहे, कोण परदेशी लोकांचं याला फंडिंग आहे किंवा विरोधकांनी केलेला हा एक ड्रामा आहे, अशा पद्धतीने ह्याकडे बघितलं जाते. पण हे चुकीचं आहे. कारण काय, वर्षानुवर्ष युवक हा दबला गेलाय आणि ह्या राजकीय साठमारीत युवकांचा आवाज जो जिथपर्यंत पोचायला पाहिजे तिथपर्यंत पोचत नाही आणि ह्या उद्रेकातून अशा पद्धतीच्या ह्या सोशल मीडियावरच्या या कॉकरोच जनता पार्टी नावाच्या ह्या प्रकरणाला युवकांनी प्रचंड प्रमाणात प्रतिसाद दाखवला. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की युवकांना वाटतंय की आपला आवाज जगापर्यंत पोहोचला पाहिजे, न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचला पाहिजे, सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे. आम्ही युवक खरं म्हणजे समाजाचे प्रमुख घटक असतानाही आमच्याकडे जसं द्यायला पाहिजे त्या पद्धतीनं लक्ष दिलं जात नाही आणि मग आम्हाला हा मार्ग मिळाला आहे, हे व्यासपीठ लाभले आणि ह्याचा आम्ही वापर करून समाजापुढे येणार आहे, अशा पद्धतीचे एक युवकांची धारणा झाली आणि त्यातून युवकांनी ह्या करोडोच्या संख्येनं ह्या सोशल मीडियाच्या ह्या व्यासपीठाला पाठिंबा दर्शवला. म्हणजे सर तुमच्या मतं सोशल मीडिया व्हायरलिटी नाही आहे, हे तरुणांच्या मनातल्या असंतोषाचं एक प्रतिबिंब आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का? निश्चितच असं म्हटलं पाहिजे. कारण आजकाल तरुणांना प्रत्येक गोष्टीत स्वतःचं मत व्यक्त करायचं असतं आणि पूर्वीच्या काळातला तरुण आणि आजकालचा तरुण ह्यात आमूलाग्र बदल झालेला आहे. कारण आजचा तरुण हा केवळ म्हणजे एखाद्या घटनेकडे असं म्हणजे सहजतेनं बघत नाही, तो पूर्णपणे विचारपूर्वक बघतो, त्याच्यावर चिंतन मनन करतो. कारण आज त्याच्या हातात अभ्यासासाठी अनेक साधनं आहेत आणि ह्या साधनांचा वापर करून तो प्रत्येक घटनेकडे बघतो आणि मग त्याचं एक साकल्याने विचार तयार होतो आणि त्या विचाराच्या अनुषंगानं तो आपली मतं मांडतो. त्यामुळं असं युवकांच्या ह्या व्यासपीठाला आपण असं हलक्यात घेऊन चालणार नाही. बरोबर. हा बरोबर आहे. मी येतोच तुमच्याकडे. तर सरन्यायाधीशांनी कॉकरोच हा शब्द उच्चारला आणि त्याच्यातनं हे मग उभारलं असं म्हटलं जातंय आणि याच्यावर आरोपी होत आहेत. तुम्हाला काय वाटतं, हे स्पॉन्टॅनिटी आहे की षडयंत्र आहे? ते दोन्हीही नाही. एक गोष्ट आहे की तुम्ही म्हणता की राजकीय कोणतरी ह्याच्या पाठीमागं उभारला असेल किंवा कोणी म्हणजे षडयंत्र म्हणता येईल, अशा पद्धतीचं कोणतंही ह्याच्या पाठीमागं आम्हाला तरी वाटत नाही. कारण काय की हा सोशल मीडिया आज गेली कित्येक वर्ष आता तरुण वर्ग वापरतोय आणि आपली मतं व्यक्त करतोय आणि सामुदायिक मत ज्यावेळी एकत्र येतं, अनेक लोकांना एखादी गोष्ट पटते,
त्या पद्धतीचं एक व्यासपीठ त्यांना मिळालेलं आहे. त्यामुळे हे मोठ्या प्रमाणात एकमेकाशी संघटित होऊन त्याने आपला आवाज उठवलेला आहे. आणि सरन्यायाधीशांनी युवकांना ज्या पद्धतीनं एक हेटाळणीच्या भाषेत बोललं ते युवकांना कुठंतरी आत खोलवर लागलं. खरं म्हणजे ह्यात एक लक्षात घेतलं पाहिजे, युवक जागृत झालेला आहे. की पूर्वीच्या काळात युवकांच्या संवेदना जागृत असायच्या पण त्यांना व्यासपीठं मिळायची नाहीत. आज ही अशा पद्धतीचं व्यासपीठ मिळाल्यानंतर युवकांनी निश्चित पद्धतीनं ठरवले की इथं व्यक्त व्हायचं आहे आपण. आणि ह्या पद्धतीच्या व्यक्त होण्याच्या त्यांच्या ह्या गोष्टीला षडयंत्र किंवा कुणाचं राजकीय पाठिंबा घेऊन त्यांनी केलंय अशा पद्धतीचं म्हणणं चुकीचं होईल. कारण ही युवा शक्ती आहे. युवा शक्ती ही प्रत्येक राष्ट्राची संपत्ती असते. आणि युवा शक्तीची मतं समजून घेणं हे खूप गरजेचं आहे. ज्या पद्धतीने सरन्यायाधीशांनी त्या युवा शक्तीच्या बाबतीत एखादे चुकीचं वक्तव्य केल्यानंतर युवकांचा उद्रेक झाला, त्या पद्धतीनं राजकीय पार्ट्यांनी किंवा कोणी त्यांच्या ह्या भूमिकेचं जर हेटाळणी केली तर निश्चित वेगळ्या पद्धतीचा उद्रेक होऊ शकतो आणि ते समाजाला परवडणारं नाही. 2014 पूर्वी म्हणजे मोदी सरकार पहिल्यांदा येण्यापूर्वीच्या काळात जंतर मंतरचं जे आंदोलन झालं, अण्णा हजारे आणि इतर सगळे प्रशासकीय आणि याच्यातले लोक आले, युवक आले आणि त्यानंतर मोठा बदल घडला. आज सुद्धा हा दिपके हा जो तरुण आहे हा याच प्रकारच्या एका चळवळीचा जनक ठरतोय. तर आत्ता जे पारंपरिक राजकीय पक्ष आहेत जे सत्तेत आहेत किंवा सत्तेच्या विरोधात आहेत ह्यांना कुठेतरी विचार करायला लावणारी, आव्हान देणारी ही चळवळ होईल. अण्णा हजारेंच्या आंदोलनाकडे आपण बघितलं त्यावेळी ही युवकांना एक बदल हवा होता. मुख्यत्वे करून ज्या अण्णा हजारेंच्या आंदोलनाला राजकीय पक्षापेक्षा युवकांनी जास्त मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आणि मग त्या चळवळीतून राजकीय परिवर्तन घडलं. पण युवकांना त्या परिवर्तनातही आपला चेहरा परत दिसेनासा झाला. त्यामुळे त्यांना त्यांचा आवाज परत उठवण्यासाठी त्यांना वेगळी चळवळ हवी आहे. ह्या उद्देशातून या कॉक्रोच युनिव्हर्सिटीच्या पाठीमागं युवक गेला असं म्हणता येईल. म्हणजे वॉर्निंग साईन आहे. निश्चित, नक्कीच, नक्कीच. कारण बघा सोशल मीडिया हा सगळीकडे म्हणजे पारंपरिक मीडियाला सोशल मीडिया त्रासाचा ठरतोय, कॉम्पिटिशनचा ठरतोय. तसंच हा सोशल मीडिया भविष्यातील निवडणुकीपेक्षा एक मोठं पॉलिटिकल बॅटलफील्ड बनू शकतो का? एक बघा, दरवर्षी, दर मिनिटाला, दर क्षणाला काळ बदलत राहतो. काळानुरूप साधनं वेगवेगळी येत जातात आणि जेवढी साधनं प्रभावी असतील तेवढी साधनं लोक वापरतात. बरोबर. आणि त्या साधनांचा वापर करणं म्हणजे ती एक प्रकारची नवी पहाट असते. आणि त्या प्रकारची नवी पाठ हे सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या युवकांच्या जीवनात आलेली आहे. आणि त्या पाटेकडे ते सकारात्मक दृष्टिकोनातून बघतात की हे माध्यम आमच्या हातात आलेलं आहे आणि या माध्यमाचा आम्हाला प्रभावीपणे वापर करायचा आहे. या माध्यमाच्या मार्फत आम्हाला आमचा आवाज समाजापर्यंत न्यायचा आहे. आज एक लक्षात घ्या, एखाद्या पेपरमध्ये आपण छापून येणं किंवा एखाद्या TV चॅनलवर येणं हे सामान्य माणसाला अवघड होतं ना पूर्वी. पण आत्ता मला जर काय वाटत असेल, माझं मत काय मांडायचं असेल तर मी जगभर एका क्षणात माझं मत मांडू शकतो. हा सोशल मीडियाचे जे फायदा आहे तो युवक घेऊ पाहतोय. हे चूक नाही आहे, हे अतिशय युवकांचं बरोबर आहे आणि येणारी साधनं वापरलीच पाहिजे. बरोबर. मग पाकिस्तानचा याच्यात सहभाग आहे किंवा फॉरेनचं फंडिंग आहे किंवा आता भाजपवाले असं म्हणतात की हे काँग्रेसचा डाव आहे, असे सगळे जे आरोप होत आहेत आणि ह्या सगळ्या परिस्थितीत हे करणारे तरुण किंवा सोशल मीडिया याला सटायर म्हणजेच व्यंगाच्या भूमिकेतून बघतोय. तर ह्या सगळ्या परिस्थितीत भारतीय राजकारण, व्यंग आणि निर्माण झालेली परिस्थिती असं थोडंसं काय वाटतं तुम्हाला? एक पहिल्यांदा मुख्यतः एक लक्षात घेतलं पाहिजे, भारतीय जनता पक्षाला असं का वाटावं की हे युवक तुमच्या विरुद्ध आहेत. युवक तुमच्या राज्यात राहतात. बरोबर. त्यांचा एक आवाज आहे, त्यांचं एक मागणं आहे, त्यांचं एक म्हणणं आहे. ते म्हणणं तुमच्यापर्यंत पोहोचवायचा हा मार्ग आहे. बरोबर. तो मार्ग त्यांनी निवडलेला आहे.
तुम्ही त्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं तर तुमचंच राजकीय भवितव्य त्यामुळे चांगलं होणार आहे. हां आणि दुसरा भाग, तुम्ही पाकिस्तानचा पाठिंबा आहे आणि याचा पाठिंबा आहे त्याचा पाठिंबा आहे, हे खरं म्हणजे बोलणं चुकीचं आहे. कारण पाकिस्तानातल्या युवकांचंही या पद्धतीचं प्रश्न असू शकतात ना. आणि त्या युवकांनी जर याला पाठिंबा दिला असेल तर जगभरातले युवक जर ह्याच्या पाठिंबाग उभा राहत असतील तर आम्ही ज्याप्रमाणे साहित्याला म्हणतो वैश्विक साहित्य, म्हणजे जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात जे जातं, जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातल्या माणसाला जे साहित्य लागू पडतं त्याला वैश्विक साहित्य म्हणतो. जर या पद्धतीनं जर जगातले सगळ्या प्रदेशातले जर युवक ह्याच्या पाठीमागे उभा राहत असतील तर याचा अर्थ ही लाट ही वैश्विक आहे असं म्हणायला पाहिजे. आणि जर ही वैश्विक लाट असेल तर ती पाकिस्तानातही असणार आहे, लंडनमध्ये पण असणार आहे, तुम्ही कॅनडामध्ये पण असणार आहे, आणि तुम्ही जगातलं जपान, जर्मनी कुठेही असणार आहे. तर तुम्ही असं म्हणू शकत नाही की पाकिस्तानचा हात आहे आणि ह्याचा हात आहे. आणि मूळतः सत्ताधारी पार्टीने ही आपल्या विरोधीची लाट आहे असं मानणं खूप मोठी चूक आहे. कारण युवकांनी स्वतःचं म्हणणं तुमच्याकडे मांडायला, तुम्हाला काय तुमचे राज्य उलटून टाकण्यासाठी त्यांनी चळवळ उभा करत नाहीत. त्यांनी जे आपली मतं मांडलीत ती मतं ही व्यवस्था सुधारण्यासाठी आहेत. बरोबर. आणि व्यवस्थेचे तुम्ही घटक आहात. बरोबर. भाजपला काय वाटावं की हे आपल्या विरुद्ध आहे म्हणून. म्हणजे काय होतं की भारतीय न्याय व्यवस्थेला कमकुवत करण्याचा डाव चालू आहे, विदेशी शक्ती याच्यामध्ये येत आहेत किंवा अनेक, हा तर मुद्दा झालाच. दुसरं काय की आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये एखादा आपल्या विरोधात बोलत असेल, एखादा आपला दोष दाखवत असेल तो आपला शत्रू असं मानण्याची एक नवीन पद्धत रूढ झाली. व्यंग म्हणजे आता बाळासाहेब ठाकरे सुद्धा व्यंगचित्रकार म्हणून इतर राजकीय पक्षांची व्यंगचित्र काढायचे. ज्येष्ठ पत्रकार आचार्य अत्रेने सुद्धा व्यंगात्मक लिखाण करून विरोधकांना किंवा राजकीय पक्षातल्या लोकांना नामोहरम केल्याची उदाहरणं बरीचशी आहेत. मात्र आज व्यंग किंवा अशा प्रकारचा विरोध याला देशद्रोहीपणा किंवा देशाचा शत्रू, आपला शत्रू मानण्याची जी पद्धत सुरू आहे, अशा परिस्थितीत मग अशा चळवळींचं काय होईल? एक लक्षात घ्या, चळवळी नेहमी उभारत असतात. त्या छोट्या असतात, मोठ्या असतात, त्यांचं आयुष्य अल्प असतं किंवा मोठं असतं, काही होऊ शकेल. पण चळवळ उभा राहणं ही सुदृढ सामाजिक लक्षण आहे असं आपण मानलं पाहिजे. ओके. कारण चळवळी उभा राहतात त्या केवळ विरोधासाठी नाही, सुधारण्यासाठी सुद्धा उभा राहतात. ओके. आजवरच्या चळवळी आपण बघतो की धरणाच्या विरुद्ध किंवा महामारीच्या विरुद्ध अनेक वेगवेगळ्या चळवळी निर्माण होतात. तर त्या चळवळी ज्यावेळी निर्माण होतात, त्या चळवळी ज्यावेळी निर्माण झाल्या त्यातून निश्चित काहीतरी पुढं घडलं. अगदीच काही घडलं नाही असं म्हणता येत नाही. जगभर तुम्हाला जर एक गोष्ट सांगता येईल की पूर्वीच्या ज्या म्हणजे इंग्लंडमध्ये ज्या चळवळी घडल्या किंवा फ्रेंच राज्यक्रांती घडली, ह्या सगळ्या ह्या चळवळी ज्या घडल्या ह्यानं काहीतरी निश्चित म्हणजे समाजाचं भलं झालं. आणि ह्या भलं होण्याच्या ह्या प्रक्रियेतून समाज सुदृढ होत गेला. ओके. त्यामुळे छोट्या असू दे मोठ्या असू दे चळवळी होत गेल्या पाहिजे. चळवळ ही समाजाचा म्हणजे काय एक श्वास म्हणायला पाहिजे आपण, की ह्यातून समाज घडत जातो आणि ह्या घडणाऱ्या समाजाला खीळ घालण्याचं काम ज्यावेळेस चळवळी बंद होतील त्यावेळी होतील असं मला वाटतं. युवकांसमोर अनेक प्रश्न आहेत सध्या. त्याच्यात पहिला प्रश्न आहे बेरोजगारी, महागाईमुळे निर्माण झालेलं फ्रस्ट्रेशन आहे, किंवा आपलं रिप्रेझेंटेशन म्हणजे आपण ज्यांना निवडून देतो ते युवकांचा आवाज बनत नाहीत अशा पद्धतीची एक तक्रार सातत्यानं व्यक्त होते. म्हणजे मतदान युवक करतात, एक रिप्रेझेंटेटिव्ह निवडून येतो आणि मग तो आपली भाषा बोलत नाही. तर ह्या सगळ्या परिस्थितीवर एक राजकीय विश्लेषक म्हणून सध्याच्या राजकारणासमोर आव्हानात्मक स्थिती आहे काही? निश्चित आहे. आता एक लक्षात घ्या, गेली म्हणजे आपण स्वातंत्र्यानंतरचा पूर्ण राजकारणाचा पॅटर्न जर बघितला तर कोणती राजकीय व्यवस्था असू दे,
की त्याने नेहमी म्हटलं की युवकांसाठी काहीतरी केलं पाहिजे, युवकांसाठी काहीतरी व्हायला पाहिजे. पण एवढी बेरोजगारांची संख्या मग आज का शिल्लक आहे? बरं आहे. युवक का बेरोजगार आहे? बरं, एक मला सांगा, युवकांसाठी शिक्षण महत्वाचं आहे तुम्ही सगळेजण म्हणता. शिक्षणाचे भाव गगनाला भेटलेत. आज शिकायचं, सामान्य घरातल्या एखाद्या युवकाला शिकायचं म्हणजे अवघड आहे. मग ही परिस्थिती जर येत असेल तर युवक नाराज असणारच ना. जर तुम्ही जगण्यासाठी त्यांना साधन देऊ शकत नसला तर शिक्षण तरी द्या ना. शिक्षण तुम्ही सोपं केलं पाहिजे आणि व्यावसायिक शिक्षण दिलं पाहिजे. बरं. आज तुमच्या शिक्षणाची जी पद्धत आहे, त्या शिक्षण घेतल्यानंतर त्या युवकाला त्या शिक्षणाच्या माध्यमातून जगण्याचं काय साधन निर्माण करता येते का ह्याचा निश्चित अभ्यास केला गेला पाहिजे. बरोबर. तर ह्यामुळं काय झालंय, युवकांच्यात आज हजारो लाखो युवक तुम्हाला पदवी घेतलेले दिसतात आणि त्या पदवी घेतल्यानंतर काय करायचं हा प्रश्न त्यांच्यापुढं आव असून उभारलेला असतं. आता पूर्वीचा बाप जो अडाणी होता तो बाप संपलेला आहे. त्यावेळी मुलगा शिकतोय म्हणून बाप कर्ज काढून त्याला पैसे द्यायचा आणि तिथं मुलगा ज्यावेळी शिकत असायचा त्यावेळी त्याला दररोज दिसायचं की हे शिक्षण घेतल्यानंतर माझ्या पुढं अंधार आहे. तो बाप गावाकडे राबतोय आणि पैसे पाठवतोय, ह्या पैशातून माझं काही निश्चित पुढं होणार नाही ही भीती त्याच्या पुढं असायची. आता बापाला ही व्यवस्था माहीत झाली की पोरगा शिकल्यानंतर ह्याला पुढचं भवितव्य नाही. ही जी व्यवस्था आहे ना, ही ह्या उद्रेकाला कारण आहे. युवकाला तुम्ही हाताला काम दिलं पाहिजे. युवकाला तुम्ही पुढचा म्हणजे पुढं जगण्याचं साधन निर्माण करून दिलं पाहिजे. त्यांना जे काय हवं आहे, जे चांगलं हवं आहे, त्यांची रास्त मागणी आहे ती देण्याचा सरकारनं प्रयत्न केला पाहिजे. आणि सरकार जर तसं प्रयत्न करताना दिसत नाही, त्यामुळे युवकांचा सरकार बाबतीत जो रोष आहे तो हा करोडो युवकांच्या माध्यमातून आज तुमच्या समोर दिसतोय. त्यामुळे प्रत्येक राजकीय पार्टीला काय वाटतं की मी सत्तेत आल्यानंतर ह्यांच्यासाठी निश्चित काहीतरी केले. काय केले? तुम्ही झेंड्याला, काठीला तुम्ही युवक वापरले. आज त्यांना नशाबाज बनवलं. तुम्ही दारू पिऊन ते तुमच्याबरोबर फिरत राहिले. नंतर इलेक्शन संपल्यानंतर तुम्ही सत्तेत गेला. तो तुमच्या पाठीमागे हिंडणारा तरुण काय करतोय ह्याची अजिबात तुम्ही काळजी करत नाही. तर ह्या युवकांचा प्रश्न ज्यावेळी आव असून उभा राहते त्यावेळी युवक ह्या मार्गाला जातो. आणि ज्यावेळी आपण म्हणतो की जसं राष्ट्रीय संपत्ती म्हणून आपण श्रम तासाचा विचार करतो की जे आपले दिवसाचे तास असतात त्यातला प्रत्येकाचा जो दिवसभर कामाचा तास आहे तो श्रम तास म्हणून ओळखला जातो. जे इकॉनॉमिक्स मध्ये त्याला श्रम तास म्हणतात. हे लाखो श्रम तास आम्ही वाया घालवतोय युवकांच्या माध्यमातून. ह्याचा अर्थ आम्ही प्रचंड प्रमाणात राष्ट्रीय संपत्तीची हानी करतोय आणि ह्याला कारणीभूत ही सरकार आहे, राजकारणी आहेत. सरकार आहे जी आली ती. ठराविक कोणत्याही पार्टीवर आम्हाला बोलायचं नाही. ही जी सरकार आहेत ह्यांनी राष्ट्रीय संपत्तीची हानी चालवलेली आहे. ही राष्ट्रीय संपत्तीची हानी रोखणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे खनिज महत्वाचं आहे, ज्याप्रमाणे पीक पाणी महत्वाचं आहे, त्याप्रमाणे हे श्रम तास पण महत्वाचे आहेत. आणि हे श्रम तास वाचवणं गरजेचं आहे, त्याला योग्य दिशा देणं गरजेचं आहे आणि हे काम राष्ट्रीय पक्षाने केलं पाहिजे. बरं. सोशल मीडियावर आज काहीही सुरू आहे, म्हणजे मीम्स करतात, एकमेकाचं विडंबन करतात, त्यालाच आपण सटायर किंवा व्यंगात्मक म्हणतो. पण तरीही इतका प्रचंड मोठा सपोर्ट मिळणं, व्हायरल होणं, फक्तच देशातला नाही तर जगातल्या युवकांचा त्याला प्रतिसाद मिळणं, ह्या साऱ्या गोष्टी करून दाखवण्यामध्ये फक्त काही दिवसामध्ये संभाजीनगरचा तो आपला अभिजित दिपके हा तरुण यशस्वी ठरला. त्याची संकल्पना, ती संकल्पना मांडण्याची पद्धत, कॉक्रोचला म्हणजे ज्या युवकाला कॉक्रोच म्हटलं घेतलं त्या कॉक्रोचला त्यानं त्या जनता पार्टीचा, कॉक्रोच जनता पार्टीचा नेता बनवला. तर ही सगळी संकल्पना राबवून इतक्या साऱ्या जनतेचा सपोर्ट म्हणजे युवकांचा सपोर्ट मिळवणं म्हणजे ह्या अभिजित दिपकेच्या ह्या संकल्पनेकडे
एक साहित्यिक म्हणून तुम्ही कसं पाहताय? हे बघा, मी तुम्हाला एक सांगतो, एखादी कादंबरी तुम्हाला आवडते, हं, एखादी कथा तुम्हाला आवडते, एखादी कविता तुम्हाला आवडते, ती का आवडते ह्याचं कारण तुमच्या मनाचं प्रतिबिंब त्यात असावं लागतं. येस. अभिजित तिपकेंच्या संकल्पनेत युवकांचं प्रतिबिंब होतं, म्हणून ती संकल्पना लोकांना आवडली, करेक्ट. युवकांना आवडली. हं, आम्ही म्हणतो की कादंबरी कशी लिहावी, हं. कथा कशी लिहावी, हं. तर त्यात समाजाचं प्रतिबिंब पडलं पाहिजे. बरं बरं. आणि हे प्रतिबिंब आमच्या अभिजितच्या ह्या संकल्पनेत पडते, म्हणूनच हे वैश्विक संकल्पना झाली. आज युवकांना त्यात आपला आवाज दिसतो. आणि खरंच अशा पद्धतीनं सोशल मीडियावरून जर व्यासपीठं निर्माण झाली, प्रत्येक घटकाला स्वतःचा आवाज वरपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली, हं, तर ती खरं म्हणजे ह्या प्रसार माध्यमाचं, म्हणजे ह्या माध्यमाचं आपण यश म्हणूया. कारण व्यंगात्मक बघत असेल किंवा त्याच्यावर टीका करत असेल किंवा काही हे करत असेल, पण समाजापुढं ते अशा पद्धतीने नेणं खूप गरजेचं असतं. हं, पूर्वी समाजाचं प्रबोधन करण्यासाठी लावणी या प्रकाराचा सुद्धा वापर केला गेला, हं. शाहिरी प्रकाराचा वापर केला गेला, अनेक वेगवेगळे प्रकार वापरले गेले. पण समाज प्रबोधन करण्याचं काम ह्या प्रत्येक गोष्टीने केले. ओके. तुम्ही म्हणजे तमाशा ह्या प्रकारात वगनाट्य असतं, ते प्रत्येक वगनाट्य हे समाजाला प्रबोधन करणारं ठरलं. हं, खूप वगनाट्य ती भारी आहेत. आता लोकांना त्याचं ते काय माहीत नाही. आता फक्त वेगळे लावणीचेच प्रकार होतात, पण संपूर्ण तमाशाचं स्वरूप असायचं, ते रंजनात्मक असायचं आणि त्यातून प्रबोधन असायचं. हे त्या पद्धतीनं एक व्यंगात्मक एक व्यासपीठ निर्माण करून त्यातून सामाजिक प्रबोधन, लोकांच्या समस्येला वाचा फोडण्याचं काम अभिजित दिपके या युवकानं केले आणि ते खूप महत्त्वाचं आहे. आता अर्थात तो कोणत्या तरी एका पार्टीशी संबंधित होता आणि ते त्यामुळं ते त्या पार्टीशी आहे असं न समजता हा युवक हा समाजाचा आवाज आहे एवढं समजलं तर राजकीय पार्टींचं भलं होण्यात हरकत नाही. ओके. एक राजकारणाकडे जवळच्या नजरेनं बघताना, समाजकारणाकडे जवळच्या नजरेतून बघताना, साहित्याकडे आणि त्यातल्या व्यंगात्मकतेकडे, सामाजिक संदेश देणाऱ्या अनेक लोककलांकडे तुम्ही चांगल्या पद्धतीनं त्याचा अभ्यास केलेला आहे. या चळवळीनं, या सोशल मीडियावरच्या सटायरनं काय सामाजिक संदेश दिलाय असं तुम्हाला वाटतं? सामाजिक संदेश असा दिला आहे की ज्यावेळी तुम्ही समाजातल्या कोणत्या घटकाचा आवाज दाबता, तो किती पद्धतीनं तुम्ही दाबायचा प्रयत्न केला, तर ज्यावेळी त्याला वाट मिळते त्यावेळी ती वाट इतकी कठोर असते की व्यवस्थेलाही झुकावं लागतं. आणि आत्ता व्यवस्था जी त्यांच्यावर टीका करते ती व्यवस्था झुकले हे त्याचा अर्थ निघतो. हाच त्यांना संदेश आहे की तुम्हीही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीकडं सकारात्मकतेनं बघा, अन्यथा उद्या तुम्हालाही अवघड जाण्याची परिस्थिती आहे. कारण हा आवाज क्षणिक नाही आहे, दीर्घकालीन त्याचे परिणामही होणार आहेत आणि दीर्घकाळापासून हे चाललेली प्रक्रिया आहे. आणि ह्या दीर्घकालीन प्रक्रियेचे परिणाम ही तितकेच कठोर असतात. ह्याचा साकल्याने विचार करणं गरजेचं आहे. युवकांना हलकं घेऊ नका असं अनेक जण सांगत असतात, कारण पुढची पिढी आहे ती, आणि पुढची पिढीच आपलं भविष्य घडवण्यासाठी अनेक आंदोलनं करते, अनेक उठाव करते. त्या आंदोलनाने उठावांकडे हलक्या नजरेनं बघितलं तर त्याचे परिणाम काय होतात हे बांगलादेश सारख्या देशानं जवळून बघितलेलं आहे. तिथलं सत्ताच पालटून टाकली युवकाने. तर आज कॉक्रोच जनता पार्टी हा विनोद आहे, एक आंदोलन आहे का भारतीय लोकशाहीतला एक नवा अध्याय आहे? काय वाटतंय तुम्हाला? हे आता म्हणलं की ह्या पाठीमाग सत्ता उलटून टाकणं अशा पद्धतीची कोणतीही त्यांची संकल्पना नाही आहे, मला वाटत नाही. कारण एवढ्या झटपट एवढं काम होत नाही ते, म्हणजे ते होऊही नाही. पण ह्यांना सांगायचं आहे की आमचे हे प्रश्न आहे
आणि आम्हाला अशा पद्धतीचा आमचा देश हवा आहे, आम्हाला अशा पद्धतीचा आमचा समाज हवा आहे. आणि अशा पद्धतीचा समाज घडण्यासाठी आमच्याकडे ह्या गोष्टी आमच्या मागण्या आहेत. ओके. ह्या मागण्यांचा तुम्ही नीट विचार करा आणि समाज घडवण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या, असं राजकीय पार्ट्यांना एक दाखवलेलं बोट आहे. ह्याच्यावर काही त्यांनी सरकार उलटून पाडणं किंवा सरकारवर टीका करणं अशा पद्धतीचं कोणतंही त्यांचं षडयंत्र वगैरे काय आहे असं काही नाही. ह्या पद्धतीनं कोणत्याही सरकारनं त्याच्याकडे विचार करू नये. कारण कोणताही युवक अशा पद्धतीचा झटपट विचार करत नाही की सरकार, त्यांना ते नको असते. त्यांना काय हवं असते युवकांना, मला आत्ताच्या व्यवस्थेत माझ्यासाठी जागा पाहिजे, माझी स्पेस पाहिजे, माझी सुरक्षित स्पेस निर्माण झाली की मी सुरक्षित झालो, माझा समाज सुरक्षित झाला आणि एकंदर माझी कुटुंब व्यवस्था सुरक्षित झाली. हे असुरक्षिततेच्या भावनेतून निर्माण झालेलं हे आंदोलन आहे. ह्या आंदोलनाला राजकीय पार्ट्याने सकारात्मकतेनं बघितलं पाहिजे, हे त्यातलं मर्म आहे. कॉक्रोच जनता पार्टी या शब्दापासून सुरू झालेली चळवळ आज भारतात स्वतःच्या अभिव्यक्तीचं एक माध्यम, स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठीची एक चळवळ म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. यावर अनेक आरोप होत आहेत. पुढील काळात युवकांच्या उठावाचं हे प्रतीक आहे की युवकांना अपेक्षित असलेल्या बदलाला सकारात्मकतेनं पाहिलं जाईल. एकंदर परिस्थिती पुढील काळात स्पष्टच होणार आहे. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली? साहित्यिक आणि राजकीय विश्लेषक गुणवंत पाटील सरांनी मांडलेले विचार तुम्हाला पटले का? आणि जर पटले नसतील तरीही तुम्ही कॉमेंटच्या माध्यमातून सांगू शकता. पॉवर पेस मीडियाच्या सर्व दर्शकांना एक विनंती आहे की सध्याच्या या चळवळीच्या सुरू असलेल्या चर्चांमध्ये एक सकारात्मकता निर्माण करणारी ही मुलाखत तुम्ही व्हायरल करा, लाईक करा, फॉलो करा आणि आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.